काय झालं बाबा, कुठे जायचंय का? नाही, मला तुला एका मुद्द्यावरती घेऊन जायचं. कुठे? एका विषयाबद्दल मला तुझ्याशी बोलायचं. म्हणजे मला काही कळलं नाही बाबा. हे हा मुद्दा, आणि हा मुद्दा फार स्फोटक आहे. आत्ताच नानू मामा मला सांगून गेला की मोनिकाच्या खोलीतून त्याला सिगरेटचा वास आला. सिगरेट? पूर्ण ऐकून घे. मी त्याला गप्प करून पाठवलाय, पण असंच चालत राहिलं तर या छोट्याशा ठिणगीचा किती मोठा स्फोट होईल हे तुला वेगळं सांगायची गरज नाही. सुदैवाची गोष्ट एवढीच की माझी आई नावाची ज्वालाग्राही व्यक्ती घरात नव्हती म्हणून, नाहीतर आजीने मला आज इशारा देऊन पण झालाय. हो ना. मग तू आता कसलाही विचार न करता आज जा, तत्काळ मोनिकाला भेट. पण तिला नुसतं बोलू नकोस, ते ताबडतोब बंद कर. पण जर आई येईपर्यंत हा वास सिगरेटचा कायम राहिला तर अणुबॉम्बचा स्फोट म्हणजे काय हे तुला वेगळं सांगायची गरज नाही. जा. मला जरा बोलायचंय तुझ्याशी. अच्छा, म्हणजे सिगरेटचा वास तुझ्यापर्यंत पोहोचलाय तर. कान गोष्टींमध्ये एखादी गोष्ट कशी सगळीकडे पसरते, तसा सिगरेटचा धूर सगळ्यांपर्यंत पोहोचलाच असेल नाही? ठीक आहे, आता ह्या विषयावर मला तुझ्याशी बोलायचंच आहे. सांग, कोणी कोणी काय काय सांगितलंय तुला? मला कुणीही काहीही सांगितलेलं नाही. मला फक्त हे जाणून घ्यायचंय की तुला सिगरेट प्यावीशी वाटते का? नाही. ओके, म्हणजे तू सिगरेट ओढलेली नाहीयेस? अजिबात नाही. हे सगळं मी तुला यासाठी विचारतोय कारण या दिवसांमध्ये असं वाटू शकतं. पण तुला जर ते तसं वाटलं नसेल तर ते जास्त भयानक आहे. ए गणू, जरा इकडे आहे ना. त्या 4 नंबर पेशंटलाच डिस्चार्ज मिळणार होता ना रे? नाही, काल मॅडम म्हणाल्या होत्या ना की त्या अजून 4 दिवस राहतील म्हणून. हो का? बरं, ठीक आहे ठीक आहे, तू जा. मानसी मॅम. काय ग, काय झालं? मॅम, विक्रांत सरांचा आत्ता फोन आला होता. त्यांनी अर्जंटली एक रूम रेडी करायला सांगितली आहे आणि आत्ता हॉस्पिटलमध्ये एकही रूम अवेलेबल नाही आहे. मॅम, आता काय करायचं? बघू, करू काहीतरी आपण. हो मॅम, पण सरांनी हे असं अचानक का सांगितलं असेल? ताई येणार आहे. काय? मोनिका मॅम येणार आहेत? पण कशाला? असंच. बरं, ठीक आहे. विक्रांत सर,
ये ना. I'm okay. Fine. I'm okay. मानसी, मानसी मॅडम तुमच्याकडे कॉफी आणू? एक्सक्यूज मी. ओळखत नाहीस तुम्हाला? हॅलो, तुझ्याशी बोलतेय मी. नॉक करून येण्याची पद्धत नाहीये का? मॅडम पण दरवाजा ओपनच होतात. मी कोण आहे माहितीये का तुला? मी इट्स ओके. तू मला सांग, तुला काय हवंय? चहा की कॉफी? मला ना हॉट चॉकलेट हवंय. हॉट चॉकलेट, पेस्ट्री. आणि जरा इकडे पाणी आणून ठेवलंस तर बरं होईल. आणि हे सगळं मला आत्ताच्या आत्ता हवं. मॅडम पण आत्ताच्या आत्ता कळतं? इट्स ओके. गणू, डोंट वरी. तुझा आणि माझ्यासाठी कॉफी नंतर आणली तरी चालेल. ओके? ओके मॅडम. आणि हो, आणखीन एक बोलायचं होतं मॅडम. माझ्या मुलीचा काल वाढदिवस होता. मी तुमच्यासाठी केक आणलाय. स्वीट. थँक्यू. काय ताई, कशी बोलतीयस तू? मी कशी बोलते? मी कोण आहे हे त्याला माहिती नाहीये का? दॅट्स ओके. दॅट्स नॉट ओके मानसी. त्यांनी बघितलं सुद्धा नाही माझ्याकडे. आणि मी दिवसभर इथे बसायचंय का? इथे? रिलॅक्स ताई, रिलॅक्स. किती चिडचिड चालली आहे तुझी? अगं, तुझ्यासाठीच रूम अवेलेबल करायला धावपळ चालली आहे आमची. ओ, म्हणजे मी इकडे येणार आहे हे तुला माहिती होतं? हो, विक्रांतने फोन करून सांगितलं होतं मला. ग्रेट. ग्रेट. करेक्ट डिसिजन आहे. पण मग काय प्रॉब्लेम काय? रूम अवेलेबल नाहीये. ओ, रूम? नो नो, इट्स नॉट अ बिग प्रॉब्लेम. अरे आपल्याकडे ती रूम आहे ना, स्टोर रूमच्या बाजूची आहे ती. एसी आहे तिकडे. आपण तात्पुरती तिची व्यवस्था तिकडे करू. हो पण नाही विक्रांत, फार काळजी करू नको सर. ती कम्फर्टेबल होईल अशी सगळी व्यवस्था आपण तिकडे करू. ओके, इट्स नॉट ॲट ऑल अ बिग डील. आणि हे ती आपल्याकडे पेशंट म्हणून आलेली आहे, त्यावेळेस पेशंटची सगळी चोख व्यवस्था करणं हे आपलं काम आहे. विल डू दॅट. फक्त ती नीट राहिली पाहिजे. त्याची काळजी नको करूस तू. आय नो हाऊ टू हँडल हर. या काही म्हणा, पण मला तुझी ही आयडिया आवडली. म्हणजे घरी सतत आईने लक्ष ठेवण्यापेक्षा ती इथे तुझ्या डोळ्यासमोर असलेली केव्हाही चांगली. म्हणजे माझा त्रास काहीच नाही. हे हॉस्पिटल आहे, हॉटेल नाही. पण माझा नवरा आहे ना हॉस्पिटलचा मालक. तरी इकडची लोक, इकडचा स्टाफ माझा सर्रास अपमान करून जातात सगळ्यांसमोर. हे बघ, तुझं चुकलेलं असताना देखील मी तुला काहीही बोललेले नाही. तुझ्या जागी जर दुसरी कोणी असती तर ती आत्ता या हॉस्पिटलमध्ये नसती.